हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता मी ब्रेकफास्ट मध्ये प्रोटीन्स मध्ये बनणार आहे. तर ही पण रेसिपी खूप इझी आहे आणि खूप टेस्टी पण आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. तर यासाठी 5 इंग्रेडियंट्स लागणार आहेत. पहिलं म्हणजे प्रोटीन. कुठल्या पण ब्रँडचं प्रोटीन घ्या, पण ते चॉकलेट फ्लेवरचं असलं पाहिजे. चॉकलेट फ्लेवरचं खूप चांगलं लागते. दुसरं म्हणजे बनाना किंवा ऍपल. तिसरं रोस्टेड चना, त्याला फुटाण्याची डाळ पण म्हणतात बघा. आणि चौथं लागणार आहे दूध, 250 ml दूध. आणि पाचवं म्हणजे चिया सीड किंवा सब्जा सीड. तर हे 5 इंग्रेडियंट लागणार आहेत. त्यातलं 2 इंग्रेडियंट्स आहेत माझ्याकडे, म्हणजे फुटाण्याची डाळ आणि सब्जा सीड नाही आहे माझ्याकडे. तर चला ते आणूया, त्यानंतर आपण आपली रेसिपी तयार करूया. फुटाण्याची डाळ कुठे आहे? लास्टला आहे काय? 1 किलो फुटाणे डाळ घ्यायला 50 ग्रॅम घेऊन जातो सब्जा सीड. घरला जाता जाता डाएटचं सामान पण घेऊन जातो. डबी मिरची पण द्या, काकडी गाजर पण द्या आणि एक फ्लावर कोबीस पावशर द्या की सगळे. हा माझा मित्र होता. हाय कर गडबडीत पिशवी आणायचं विसरलो, एकीतच टाकतो आता सगळे. पावशर दूध पण घेऊन जातो. मग 10च 2 द्या. मग हे जरा 20 रुपये. हे लो फॅट दूध असते ना? फुल फॅट आहे? लो फॅट नाही काय? मग ते द्या. किती आहे का आता? मग ते द्या. मग लो फॅट द्या. मग मी जिमला जाते हो, मला चालत नाही. फुल फॅट नको, लो फॅट द्या. जिमला जाते म्हटल्यावर लो फॅट दूधच घेतो, कारण मला कॅलरीज लय वाढवायचं नाही. होय, जिमला जाते म्हटल्यावर लो फॅटच पाहिजे. 50 ग्रॅम फुटाणे डाळ घेतले. 1 स्कूप वे प्रोटीन आयसोलेट डबल चॉकलेट फ्लेवरचा आहे. इकडे सब्जा सीड, 1 केळ आणि लो फॅट दूध. आता मी पहिल्यांदा फुटाण्याची डाळ बारीक करून घेतो एका प्लेटमध्ये. त्यानंतर केळ बारीक करून घेणार. मग त्यात टाकणार वे प्रोटीन आयसोलेट, थोडं सब्जा सीड आणि पावशर दूध आणि मिक्स. हे सर्व काही मिक्स करणार आणि पिणार. ओके. हे सर्व काही बारीक करून घेतो. लेच घट्ट झाले, त्यामुळं अजून थोडं 100 ml दूध एक्स्ट्रा टाकलोय. थोडंसं पातळ आवडते मला त्याला. 15 मिनिट फ्रीजला लावतो, त्यानंतर न पिणार. पिऊन बघतो कसं झाले, तुम्हाला सांगतो. 1 नंबर झाले. यातनं कॅलरीज नाही म्हटलं तर 550 ते 600 कॅलरीज मिळणार आणि प्रोटीन 52 ग्रॅम. खरं सांगाले, प्रोटीन यातनं 52 ग्रॅम मिळणार आहे. मी जरा सकाळचा नाश्ता जरा हेवीच करते. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या इंस्टा अकाउंटला फॉलो पण करा.